आहे, कसं पाहता तुम्ही? शेवटी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप करत असताना या देशाच्या कोणालाही आत्महत्या करण्याची आवश्यकता वाटू नये, आत्महत्या करण्याचा प्रसंग येऊ नये असं वाटणारा मी कार्यकर्ता आहे. हे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. सुदैवाने आपल्या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी त्याच पद्धतीने आमचे दोन्हीही देवेंद्रजी व अजितदादा अशा अनेक प्रलंबित विषय सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा विषय सुद्धा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री महोदय निश्चितच सहकार्य करतील, मदत करतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. अनेक दिवसापासून जेव्हा हे उपोषण सुरू आहे तर याबद्दल संबंधित मंत्र्यांशी त्यांनी भेट घेतली का? या संदर्भात स्थानिक आमदारांच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला का? याची माहिती मला नाही. तीन दिवसापासून मोर्शी येथील तहसील कार्यालयासमोर ते आंदोलन करत आहेत, तरी प्रश्न सुटला नाही तुम्ही म्हणता. म्हणूनच स्थानिक आपल्या लोकशाहीमध्ये त्या मतदारसंघातले विधानसभा सदस्य, त्या मतदारसंघाचे लोकसभा सदस्य हे आपण लोकशाहीमध्ये संवाद सेतू साधण्यासाठी यांच्यावर आपण जबाबदारी देतो. उद्या माझ्या मतदारसंघातले प्रश्न असतील तर माझ्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा लेखी पत्र देणे, संसदीय आयुधांचा उपयोग करणे, संसदीय आयुधांच्या माध्यमातून तारांकित प्रश्न, लक्षवेधी, अर्धा तास चर्चा किंवा पुरवणी बजेटवर चर्चा करणे, या माध्यमातून आपण प्रश्न मांडतो. मला याबद्दलची माहिती नाही की याबद्दल एक्झॅक्ट काय झालं. आत्ता आंदोलन म्हणून या आंदोलनकर्त्याच्या मागण्या या त्यांनी मंत्रालयात येऊन आंदोलन करून या ठिकाणी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं आहे. तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर ही बाब निश्चित जाईल आणि संवेदनशीलतेने मुख्यमंत्री सोडवण्याचा प्रयत्न करतील. हे प्रश्न काही काल जन्माला आले अशातले प्रश्न नाही आहे. धरणग्रस्ताचे प्रश्न असेल, पुनर्वसनाचे प्रश्न असतील, ही अनेक वर्ष जेव्हा एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री नव्हते किंवा यापैकी कोणीही सरकारमध्ये नव्हते तेव्हाचे हे प्रश्न आहे आणि ते सोडवण्यासाठी सरकार गंभीर असणार आहे. पालकमंत्री असून देवेंद्र फडणवीस आम्हाला भेटले स्वतः पालकमंत्री अमरावतीचे देवेंद्र फडणवीस आहेत, तुम्ही सुद्धा विदर्भातून येतात. मग शेतकऱ्यांना मंत्रालयापर्यंत येण्याची वेळ काय येते? कुठेतरी सरकारचं अपयश आहे. नाही, असं आहे, हे काही याच वर्षी आलेत असं नाही. तुम्ही जर 1 मे 1960 नंतर विधानसभेत उडी मारण्याचेही प्रसंग आहे. विधानसभेमध्ये गॅलरीतून उडी मारून आपण वर्तमानपत्रात बातम्या ऐकण्याचेही, पाहण्याचे, वाचायचे प्रसंग आहे. त्यामुळे काही या सरकारमध्येच एक आंदोलन झालं का? आपल्याला माहिती आहे की 1994 मध्ये गोवारी समाजाच्या मोर्चामध्ये काय पद्धतीने 114 गोवारांनी आपल्या मागण्यासाठी प्राण द्यावे लागले. म्हणून असा आरोप करणं चुकीचं होईल की या सरकारमध्ये प्रोसेस चांगली व्हावी म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम का केला की तुमचे प्रश्न योग्य पद्धतीने सरकार दरबारी पोचावे. माननीय मुख्यमंत्र्यांनी यासाठी अनेक विषय हे आणलेत. आता एकदा हे तपासावं लागेल की माननीय मुख्यमंत्र्यांनी इतक्या उत्तम पद्धतीने प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणा उभी केल्यानंतर सुद्धा इथं आंदोलनकर्त्यांना इथं काय यावं लागलं हे तपासल्याशिवाय मी भाष्य करू शकणार नाही. अमरावतीचे गार्डियन मिनिस्टर म्हणून देवेंद्रजींना त्यांनी वेळ कोणाकडे मागितला? कारण देवेंद्रजी संवेदनशील नेते आहे आणि हे तपासल्याशिवाय मी यावर भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही. पण सरकारने प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून या ज्या काही यंत्रणा उभ्या केल्या आहे या यंत्रणा या सेवा कायद्याच्या माध्यमातून केलेले कायदे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सर्वसामान्यांच्या जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. मात्र 105 दिवसापासून यांचं आंदोलन सुरू आहे. मग यांच्यापर्यंत सरकार का पोहोचलं नाही हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित नाही. शासन आपल्या दारीमध्ये काही पद्धत विकसित केली आहे. त्याचे काही पोर्टल आहे, व्हॉट्सअप आहे, तिथं फोनच्या यंत्रणा आहे, आपण त्या माध्यमातून देतो. एखादा ठिकाणी उपोषण सुरू आहे त्या उपोषणाचा विषय काय, हा विषय संबंधित मंत्र्यांपर्यंत गेला की नाही हे जर माहीत नसेल तर मला वाटतं की असं उत्तर देणं कठीण होईल.
हा विषय शेवटी माझा नाही आहे. या विषयावर संबंधित मंत्री महोदयांना त्यांनी माहिती दिली का? आज माझा प्रश्न दुसरा पडतो. आता तुम्ही चॅनल्स चालवता, 102 दिवस झाले, तुम्ही का बातमी नाही दाखवली? तुम्ही यावर कधी परिसंवाद का नाही केला? यावर चर्चा का नाही केली? याचं साधं कारण आहे, तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचलीच नाही. असं होण्याची शक्यता आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचं बुकिंग अनिश्चित काळासाठी रद्द केलेलं आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर येते. तुमच्या विभागांतर्गत हे काय सांगाल? नाही, अनिश्चित काळासाठी बुकिंग बंद केलं नाही. असंही 1 ऑक्टोबरपर्यंत भारत सरकारच्या नियमानुसार टायगर प्रोजेक्ट बंद असतो. या अगोदर 3 वर्षापूर्वी 2020 मध्ये उद्धवजी असताना त्यांनी एका सॉफ्टवेअर कंपनीला काम दिलं होतं. त्यांनी हिशोब दिला नाही म्हणून त्याच्या विरुद्ध FIR दर्ज करण्यात आला आहे आणि त्याचं काम थांबवण्यात आलं. 2020ला जे अग्रीमेंट उद्धवजी असताना केलं त्याची पुन्हा एकदा FIR लावून चौकशी केली जात आहे. सुधीर भाऊ, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. कुठेतरी अजित पवारांनी जे आहे ते डिप्युटीचा निधी रोखलाय अशा प्रकारची नाराजी व्यक्त केलेली आहे. काय अजित पवारांनी पुण्यातला डिप्युटीचा निधी रोखलाय असं पत्र चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. कसं बघताय? नाही, असा निधी कोणी रोखूच शकत नाही. आता हे पत्र चंद्रकांत दादांनी देताना मला माहित नाही निधी कसा रोखता येईल. त्याचा एक सर्वसामान्य GR राज्याचा निघतो आणि या सर्वसामान्य GR मध्ये नियोजन विभागाच्या जो निधी हा DPDC साठी आपण ज्या नियतव्ययाला मंजुरी देतो, दर महिन्याला त्यापैकी जितका टक्के निधी हा उपलब्ध करायचा असतो, वितरित करायचा असतो, तो वितरित होतो. अजितदादा सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे जो निधी दर महिन्याला वितरित करायचा असतो तो थांबवता येत नाही. आणि जर असं नियोजन विभागाने निधी थांबवला असेल तर त्या सचिवावर कारवाई होणारच. भाजपच्या आमदारांना निमंत्रण नसतं पुण्यात, त्यासोबतच पुणे जिल्ह्यात अजित पवारांचा वाढता हस्तक्षेप आहे अशी तक्रार देखील मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती. नाही, असं आहे, मी ते पत्र वाचलं नाही. चंद्रकांत दादा आमचे अतिशय जवळचे मित्र आहे, त्यांनी कधी अशी भावना व्यक्त केली नाही. आता तुमच्या हाती पत्र कधी आलं, कसं आलं, आता आमच्या कोर टीमच्या बैठकी होतात त्यामध्ये दादा असंच कधी म्हणाले नाही. त्यामुळे तुम्ही दादांना विचारलं तर जास्त चांगलं होईल. 2 दादाच्या मधात मी काही बोलणं उत्तम नाही. 2 दादांच्या मधात देवेंद्रजी हे त्यामध्ये दादागिरी कोण करताय हे सांगण्याचा अधिकार मात्र देवेंद्रजी. रुक जाओ ना भैया, ऐसा क्यों कर एक पूछो. मैं जवाब, मैं ऐसा कभी निकल के जाता नहीं हूं भैया. सुधीर भाऊ, इंडियाची बैठक 31 तारखेला आहे. त्याच दिवशी महायुतीची बैठक आहे. कुठेतरी महायुती सुद्धा शक्ती प्रदर्शन करू पाहत आहे का? नाही, महायुती तर महाराष्ट्राची आहे. इंडिया हे देशाचा सत्तांध लोकांचा एकत्रित संघ आहे. महायुतीची बैठक असेल तर ती सेवेसाठी आहे. यांची बैठक फक्त सत्तेसाठी आहे. आमच्या बैठकीत महाराष्ट्राचे विविध प्रश्न सोडवण्याची चर्चा होते. यांच्या बैठकीत प्रश्नाच्या ऐवजी सत्ता कशी प्राप्त करायची ही टूलकिट कशी करता येईल, खोटं कसं बोलता येईल, राहुल गांधींच्या लग्नाची चर्चा कशी करता येईल, यासाठी त्यांची बैठक होते. आता इंडियामधून NDA बाहेर केला, इंडिया या शब्दातून NDA बाहेर झाला तर फक्त 2 शब्द शिल्लक राहतात, आय आणि आय. मी आणि मी यांच्या बैठकीत फक्त आणि फक्त आय आणि आय, मी आणि मीची चर्चा होते. लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी अशा पद्धतीनं बैठक घेण्यात आली असं देखील अरे यार, जसं राम मंदिरच्या वेळी जो काही अनुचित प्रकार घडवू शकतात सत्ताधारी, थेट आरोप संजय राऊत यांनी. नाही, असं आहे, असे आरोप करायचे आणि स्वतःच मग अशा घटना करण्याचा प्रयत्न करायचा. पण मी देशाच्या, महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करतो, हे मोदीजी आहे, पाताळात जरी गेला ना तुम्हाला तिथं ठेचतील, कायद्याच्या चापकानी अशा फोडतील की तुमच्या पिढीला 10 जन्म घेतले तरी या चापकाच्या पाठीवर वर दिसतील. जर तुमच्या मनात सत्ता प्राप्त करण्यासाठी असं पाप असेल तर हे पाप मनातून दूर करा, अन्यथा एवढे पस्तावाल
सत्तेसाठी जर असा खोटा अपप्रचार करून आग लावण्याचा प्रयत्न करत असाल तर मात्र हे धोकादायक आहे, एवढं मी नक्की सांगतो. ते पण संजय राऊत असं पण म्हणताय की मला धमकी देऊ नका, मी उघडं पाडल्याशिवाय राहत नाही. तर पाडा ना, कोण उघडं पाडायला त्यांना नाही म्हणतं काय. पण तुमच्याकडे जर देशभक्ती राष्ट्रभक्ती आहे, तुमच्याकडे एवढूसाही मुंगी एवढाही जर काही तुमच्याकडे याबद्दलची माहिती असेल तर देशाला द्यायची नाही, पत्रकारांना द्यायची. देशाचं रक्षण करणारे जे विविध पोलीस विभाग आहे, आर्मीचे विभाग आहे, सीबीआय आहे, याला माहिती नाही द्यायची. कोणाला माहिती द्यायची? हा कोणता स्वार्थ आहे? हे कोणती देशभक्ती आहे? हे कोणती राष्ट्रभक्ती आहे? मला वाटतं की हे शंकास्पद आहे. खरं तर माननीय देवेंद्रजी या बाबतीमध्ये लक्ष देऊन अशांकडून माहितीसाठी पोलीस यांच्या घरी पाठवली पाहिजे आणि ही माहिती येईपर्यंत पोलिसांनी यांच्या घराच्या बाहेर जाऊ नये. नाही, एक तर नागपूर विद्यापीठ हे नाव नाही आहे, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आहे. तुम्ही असा जर अपप्रचार केला तर गडबड होईल. अतिशय मेहनत करून मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा नामविस्तार केलाय आणि या विद्यापीठामध्ये तुम्ही जर सांगत असाल काँग्रेस आणि कम्युनिस्टांचा इतिहास चालतो आणि या देशाची आस्था अस्मिता प्रभू रामाचा इतिहास चालत नाही. काँग्रेस आणि प्रभू रामाचा इतिहास, काँग्रेसचा इतिहास काय हो? विभाजनाचा. काँग्रेसचा इतिहास काय? नेताजी सुभाषचंद्र बोसला अध्यक्षपदावरून काढण्याचा. काँग्रेसचा इतिहास काय? शहीद आझम भगतसिंग यांना माफी मागण्यासाठी जेव्हा महात्मा गांधींना सांगितलं की शहीद आझम भगतसिंगाच्या तुम्ही फाशीची सूट द्या, तर काय म्हणाले? भगतसिंगांनी माफी मागावी. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अतिशय नीच शब्दांनी आत्महत्या करावी, हा काँग्रेसचा इतिहास आहे. हा शिकवायचा आहे काँग्रेसचा इतिहास. इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा, हा काँग्रेसचा इतिहास आहे. हे राहुल गांधीजी सांगतात भारत मातेचा मृत्यू झाला. अरे तुमच्यासारखे सुपुत्र भारत मातेचा विजयासाठी काम करणार नाही, पण करोडो सुपुत्र आहे, भारत मातेचा मृत्यू झाला असं वाक्य वापरायचं. भारत मातेच्या पुत्रांमध्ये शक्ती आहे, ताकद आहे, कितीही आक्रमणकारी येऊ द्या. जय भवानी जय शिवाजी म्हणत अगदी भारत मातेच्या मृत्यूची तुम्ही कामना करता, शब्द काढता. अशा लोकांचा इतिहास शिकवायचा का? हा भेकड इतिहास शिकवायची आवश्यकता नाही. बरं संजय राऊतांनी टीका केली. ते म्हणतायत जसं ज्या पद्धतीनं बोललं जात आहे की आएंगे तो नरेंद्र मोदी, ते नाही आएंगे तो नरेंद्र मोदी असा प्रचार सुरू होईल 2024च्या आधी इंडियाच्या बैठकीनंतर असं म्हणतात, दावा करतात. नाही, असं आहे, माननीय मोदीजी महाराष्ट्राच्या जनतेला एनडीएला मतं द्यावी म्हणून आपल्या विचारांनी प्रभावित करतात आणि आदरणीय संजय राऊत महाराष्ट्राच्या जनतेने एनडीएला मतं द्यावी यासाठी मजबूर करण्याचं काम करताय. हे मतदारांना भाजपला मतं देण्यासाठी मजबूर करण्याचं जर कोणी काम करत असेल तर ते सन्माननीय संजय राऊत आपल्या अतिशय प्रभावशाली शब्दांनी करतात. विजय वडेट्टीवारांनी मोठं स्टेटमेंट केलंय की जोपर्यंत अजितदादांसोबत शरद पवार येणार नाही भाजपसोबत तोपर्यंत ते मुख्यमंत्री बनणार नाही. ठीक आहे, ही माहिती मला नाही, कारण इतका माझा अभ्यास राष्ट्रवादीचा नाही. मी राष्ट्रवादी सोबत कधी गेलो नाही. पवार साहेबांसोबत माझ्या राजकीय आयुष्यात माझी काही भेटही झाली नाही. त्यामुळे वडेट्टीवार साहेबांचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासामधून ते म्हणत असतील की पवार साहेब जर भाजपमध्ये आले तर त्यांना ती माहिती, त्याची माहिती मग नाही. मी एक छोटा कार्यकर्ता. भाऊ हिंदी में 2-3 सवाल ले लीजिए. हाँ? नाही देईल ना. मागेही माननीय देवेंद्रजी गृहमंत्री असताना होमगार्डच्या बाबतीमध्ये चांगले निर्णय केले. मधात 2 वर्ष 8 महिने इतकं वाईट सरकार आलं, अनेक निर्णय त्यांनी बदलवले. आता साफसफाई सुरू आहे, एकाच दिवशी तर होणार नाही. 2 वर्ष 8 महिन्याचे वाईट कामाची साफसफाई 2 महिन्यात होणार नाही, याला काही कालावधी का? भाऊ हिंदी में 2-3 सवाल ले लीजिए. आज किसान यहाँ आते हैं, कुछ सुसाइड करने की कोशिश करते हैं. सरकार का कहीं ना कहीं जो संवाद है उसमें कमी दिखाई देती है. सरकार किस तरह देखो ऐसा है, ये विषय कोई आज का नहीं है. माननीय एकनाथ जी मुख्यमंत्री बनने के बाद नहीं, कई वर्षों से ये विषय है. इस विषय के बारे में माननीय एकनाथ जी, माननीय देवेंद्र जी और अजित दादा हमेशा संवेदनशीलता से काम करते हैं.
अब इस बात की जानकारी लेनी होगी कि जो उपोषण करता है उन्होंने किसके पास निवेदन दिया था, वहां के विधानसभा सदस्य है, उनके साथ उनका क्या संपर्क हुआ, इसकी बैठकें क्या हुई, उसके बाद मैं भाष्य कर सकता हूँ। अचानक से मुझे पूछा गया तो मैं भी इस पे कोई भाष्य करना ये मेरे लिए भी कठिन। सर 2024 को लेकर ममता बनर्जी का स्टेटमेंट आया है कि दिसंबर में लोकसभा चुनाव हो सकते हैं और जितने भी चॉपर्स हैं, प्राइवेट चॉपर्स, वो सब बीजेपी वालों ने बुक कर रखे हैं ताकि अपोजिशन को उसको यूटिलाइज करने ना मिले। किस तरह से देखते हैं इसको? देखो, राकेश रोशन ये कहने वाले ममता बनर्जी की गलतियां हमेशा होती आई है, जिन्होंने कहा कि अवकाश में से राकेश रोशन गए थे। अब ऋतिक रोशन भी इस विषय को लेकर गंभीर बात करेंगे कि मेरे पिताजी बिना बताए अवकाश यान में कैसे गए। तो ऐसे मुख्यमंत्री है जिनको सामान्य ज्ञान नहीं है, वो अपनी हवाएं फैलाना, टूलकिट करना, देश के लोगों में भ्रम निर्माण करना। क्यों दिसंबर में चुनाव होंगे? क्यों होंगे? अरे ये मोदी जी है, दिसंबर में चुनाव लेने की आवश्यकता क्या है? मुझे समझ में नहीं आता कि हमारे यहाँ के विरोधी पार्टी के नेताओं को भगवान ने जबान दी है, इसलिए कोई झूठ बोलना, ऐसा कोई नया कानून निकला है क्या? और नहीं हुआ तो क्या त्यागपत्र देंगे वो कि मैं जो कहती हूं मुझे आकलन करना नहीं आता, मेरी जो क्षमता है वो बहुत कम है। आप पूछो दिसंबर में अगर लोकसभा की चुनाव नहीं हुए तो मैं रिजाइन करता हूं, दिसंबर में चुनाव हुए तो, नहीं तो वो रिजाइन करेंगे, मैं राजनीति छोड़ता हूं, नहीं तो वो छोड़ेंगे। है दम तो बात करें। तो चुनाव को लेकर संजय राउत भी लगातार स्टेटमेंट देते हैं। उन्होंने कहा है कि आने वाले चुनाव में हो सकता है कि कम्युनल राइट्स या फिर सर्जिकल स्ट्राइक, जिस तरह से फेक सर्जिकल स्ट्राइक का जिक्र किया उन्होंने, किस तरह से देखते हैं? देखो, उनके ये धंधे रहे हैं। मुझे आज भी याद है पुणे में उनका रिकॉर्ड हुआ था। उन्होंने वहां दंगे भड़काने के लिए दो नेताओं ने, जो मिलिंद नार्वेकर जी ने फोन किया था, बाद में केस भी बनी थी। ये उनका स्वभाव रहा होगा तो उनको दुनिया वैसी दिखती है। आपने जो रंग का चश्मा पहना है कांच का, वो रंग दिखता है। अब मुझे तो लगता है कि देवेंद्र जी ने उनको पुलिस भेजकर ये राष्ट्र के महत्वपूर्ण सुरक्षा का विषय जानकारी लेना चाहिए। अब हमारे यहाँ पे भी क्यों नहीं गए थे मुझे पता नहीं। सर एक और लास्ट सवाल है, इंडिया की जो मीटिंग है उसमें बताया जा रहा है कि लोगो उनका लॉन्च होगा इंडिया का, और बाकायदा जो आंकड़े दिए जा रहे हैं वो अलायंस के 26 से 27 आंकड़े जो पिछली बार बैंगलोर में थे उससे आंकड़े बढ़ते हुए नजर आ रहे हैं। क्या लगता है? देखो, मैं वन मंत्री हूं, कितने भी जानवर एक हो जाए तो शेर को रोक नहीं सकते। बस यही हमारे सृष्टि का नियम है। आप कितने लोग एकत्रित आए इस पे नहीं रोक सकते। आपने विचारों में दम क्या है? आप जब इंडिया की बैठक लेते हो तो क्यों नहीं कसम लेते? एक बार राहुल गांधी जी ने शपथ लेना कि मैं देश के प्रति प्रेम करता हूं, मैं जीवन में कभी कोई पद का स्वीकार नहीं करूंगा। है दम? नहीं है। आप में स्वार्थ है, आपकी राजनीति स्वार्थ से भरी हुई है। आप सब चलो, आप प्रधानमंत्री का कैंडिडेट क्यों नहीं डिक्लेयर करते? देश का नेतृत्व कौन करेगा? देश के विकास की गाड़ी का प्रमुख कौन होगा? वो क्यों नहीं करते? वो नहीं करने का, यहां आने का। शादी कब होने वाली है, पार्टी कहां होने वाली है, हर महीने में बैठक लेके बार बार ये बताने की कोशिश करना हम सब एक है। अरे विचारों में ताकत है तो बार बार बैठक लेने की आवश्यकता क्या है? एक बार पटना में जाके लिट्टी चोखा खाने का, फिर बंगलोर में जाके डोसा खाने का, अब मुंबई में आके शिव वड़ा पाव खाने का, इसके लिए बैठकें होती है क्या? कशामध्ये? चंदगड कोल्हापूर तालुक्यातील चंदगड वन संवर्धन. मग असे व्यक्तिगत विषय म्हणजे एकेका गावातले माहित नाही, महाराष्ट्राचा आराखडा तयार होतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.